नमस्कार मित्रांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं बाबांच्या जाण्याने गिरिजा पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. आपल्या बाबांचं असं अचानक जाणं गिरिजाला सहनही होत नसतं. आता गिरिजाने बाबांना अग्नी द्यायचा निर्णय स्वतः घेतलेला असतो. गिरिजा म्हणालेली असते की बाबांना अग्नी मीच देईन आणि म्हणूनच आता गिरिजा अग्नी देण्यासाठी लाकूड हातात घेते आणि मनाशी निर्धार करत म्हणते, बाबा आज तुमची ही गिरीच्या या अग्नीची शपथ घेऊन सांगते, ज्यांनी कोणी तुम्हाला मारलं त्याला मी सोडणार नाही, त्याला त्याची शिक्षा भोगावीच लागणार, असं म्हणत गिरिजाने आपल्या बाबांना वचन दिलेलं असतं. आणि शेवटी गिरिजा आपल्या बाबांना अग्नी देते. रुद्र गिरिजाला सावरतो. ते सगळं काही आठवल्यानंतर गिरिजाला खूप त्रास होत असतो. तर इकडे नागेश्वर यांना मात्र सगळं आठवत असतं, कशा प्रकारे त्यांनी दत्तू शेठचा खून केलेला असतो. हे सगळं काही त्यांच्या डोळ्यासमोर असतं. परंतु नागेश्वर मात्र आता शांतच असतात. तर अग्नी देऊन झाल्यानंतर सर्वजण त्यांचं अंतिम दर्शन घेतात आणि घरी जाण्यासाठी निघतात. गिरिजाचे अश्रू अनावर होतात. तिची आणि तिच्या बाबांची झालेली ती शेवटची भेट असते. तर त्यानंतर आता घरी इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. ते गिरिजाला म्हणतात, गिरिजा मॅडम तुमचा कोणावर संशय आहे का? तर गिरिजा म्हणते नाही. तर ते आता गिरिजाला विचारतात, गिरिजा मॅडम परंतु तुमच्या बाबांचं कोणासोबत वैर होतं का? तर गिरिजा म्हणते नाही, माझ्या बाबांचं कोणासोबत वैर नव्हतं. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत, पण ती जागा एवढी आड होती की तिथे काहीच कळत नाही आहे, कुठलाच सुगावा हाती लागत नाही आहे आणि त्या एरियामध्ये CCTV फुटेज नसल्यामुळे काहीच कळत नाही. तर नागेश्वर म्हणू लागतात, इन्स्पेक्टर साहेब या सगळ्याचा तुम्हाला शोध घ्यावाच लागेल. दत्तूशेठ लोखंडे म्हणजे आमचे व्याही होते आणि त्यांचा कोणीतरी खून केला आहे, हे सत्य तुम्हाला शोधावंच लागेल. आम्हाला वरतीपर्यंत फोन करण्याची वेळ येऊ देऊ नका. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, त्याची काहीच गरज नाही, आम्ही शोध घेतो आहे आणि नक्कीच आम्ही या खुनाला शोधूनही काढू. तर आता नागेश्वर इन्स्पेक्टर साहेबांना विचारतात, परंतु इन्स्पेक्टर साहेब पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये काही मिळालं आहे का? तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की नाही, त्यावरून काहीच कळत नाही आहे. आता मात्र नागेश्वर यांना आनंद होतो. त्यांना भीती होती की आपलं सत्य कळणार तर नाही ना. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, कुठल्याच गोष्टीचा सुगावा लागत नाही, काहीच हाती लागत नाही, तरीसुद्धा आम्ही नक्कीच शोधण्याचा प्रयत्न करू. परंतु गिरिजा मॅडम मला एका प्रश्नाचं उत्तर द्या, इतक्या रात्री तुम्ही त्या रस्त्याने का गेला होता? म्हणजे तुम्ही तिथे जाण्याचं कारण का होतं एवढ्या रात्री, आणि तेही घरी कोणाला न सांगता आणि नुकतंच तुमचं लग्न झालेलं असताना? तर गिरिजा म्हणू लागते, मला बाबांचा फोन आला होता. ते मला म्हणाले की मला तुझ्याशी बोलायचं आहे, तुला काहीतरी सांगायचं आहे आणि म्हणूनच मी तिथे त्यांना भेटायला गेले होते. आणि तिथे गेल्यानंतर मंदिराजवळ त्यांनी मला यायला सांगितलं, परंतु तिथे ते नव्हते. मी आजूबाजूला शोधलं तर बाबा तिथे मृत अवस्थेत पडलेले होते. त्यांच्यावर कोणीतरी हल्ला केलेला होता. हे सगळं काही गिरिजाला आठवतं आणि ती सगळी इन्स्पेक्टर साहेबांना सांगते. तर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, परंतु गिरिजा मॅडम तिथे एवढ्या काळोख्या ठिकाणी किंवा आड जागी बोलवण्याचं कारणच काय होतं? गिरिजा म्हणते, मला तेच तर कळालं नाही. आता गिरिजाला खूप वाईट वाटत असते. ती खूप रडत असते. आपल्या वडिलांच्या जाण्याने ती पूर्णपणे खचून गेलेली असते. तर आता वासंती काकू गिरिजाला सावरतात, तिला आधार देतात. तर नागेश्वर इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतात, काहीही झालं तर या सगळ्यामागे कोणाचा हात आहे हे तुम्हाला शोधून काढावंच लागेल. हे सगळं काही नागेश्वर यांचंच कारस्थान असतं. परंतु सगळ्यांसमोर मोठेपणा दाखवण्यासाठी आता नागेश्वर हे सगळं काही मुद्दामहून बोलत असतात. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, आम्ही नक्कीच या सगळ्याचा शोध घेऊ आणि या सगळ्याचा सुगावा लागला तर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू, येतो आम्ही, असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात. आता मोनूचे अश्रू अनावर होतात. मोनू गिरिजाला म्हणतो, ताई तुझंही लग्न झालंय, बापण सोडून गेला आहे, मग मी आता त्या घरात एकटाच राहू का? तर त्याचवेळी रुद्र त्या ठिकाणी येतो आणि म्हणू लागतो, मोनू तू एकटा राहणार नाहीयेस, तू कुठेही जाणार नाहीयेस. तर गिरिजा म्हणते, म्हणजे? तर रुद्र म्हणतो, तो यानंतर तुमच्यासोबत इथेच राहणार आहे. मोनू तू तुझ्या ताईसोबतच इथे राहणार आहेस. तर गिरिजा म्हणते, पण? तर गिरिजाला आता रुद्र म्हणू लागतो, मी त्याची स्कूल बॅग, स्कूलची वह्या पुस्तकं आणि त्याचे कपडे सगळं काही घेऊन आली आहे आणि आता मोनू इथून कुठेही जाणार नाही. तर गिरिजा म्हणते, पण तुम्ही कधी गेला होतात? रुद्र म्हणतो, मी आत्ताच जाऊन आलो. गिरिजा आता अभिमानानेच रुद्रकडे पाहू लागते. तर नागेश्वर साहेब नाटक करत म्हणतात, शबास चिरंजीव शबास, आम्ही सुद्धा हाच विचार करत होतो, परंतु आमच्या मनातला विचार तुम्ही ओळखलत आणि पाऊलही उचललत, खरंच अगदी योग्य केलात. तर इकडे मोनू आता गिरिजाला मिठी मारतो आणि खूप रडू लागतो. या सगळ्यामुळे
गिरिजा आणि मोनू मात्र पूर्णपणे कोसळून गेलेले असतात. तर इकडे आता सावी उर्वशी आत्यांना म्हणू लागते, मावशी आता हा पोरगा सुद्धा इथेच राहणार आहे का? तर उर्वशी आत्या म्हणतात, रुद्रला सुद्धा काय गरज होती त्या मोनूला इथे आणायची काहीच कळत नाहीये. म्हणजे आता बहिणीसोबत तो पोरगा सुद्धा इथेच राहणार आहे. परंतु आता सावी उर्वशी आत्यांना प्रश्न करत म्हणते, परंतु दत्तूला कोणी मारलं असावं? तर इकडे काका म्हणू लागतात, दत्तूचा खून झाला हे सगळं काही नागेश्वरनेच केलं असावं. नागेश्वरला सत्य कळालं असणार आणि म्हणूनच नागेश्वरने दत्तूला मारलं. या दत्तूलाही त्याने संपवलं. हा नागेश्वर कोणाला जिवंत सोडणार नाही. तर उर्वशी आत्या म्हणू लागतात, दारुडा होता तो. या दारुड्यांचं असेल कोणासोबत तरी वैर, उधारी करायची आणि मग पैसे नाही द्यायचे आणि म्हणूनच हे सगळं काही घडलं असणार. तो दत्तू मेला याचं मला दुःख नाही आहे, परंतु या बहिणीच्या मागोमाग हा मोनूसुद्धा याच घरात राहिलाय ना, याचं दुःख आहे मला. परंतु नाही, आता त्याच्या बहिणीला ज्याप्रमाणे त्यांची लायकी दाखवून दिली तशीच आता या मोनूलासुद्धा त्याची लायकी दाखवून द्यावी लागणार, असं म्हणत उर्वशी आत्यांची चिडचिड होत असते आणि हे सगळं काही काका ऐकत असतात. तर दुसरीकडे छोट्याशा मोनूला आपल्या बाबांची आठवण येत असते. गिरिजा त्याला सावरत असते. तर मोनू रडतच आता गिरिजाला विचारतो, तायडे आपला बा आता परत कधीच नाही का येणार? तर गिरिजा म्हणू लागते, मी आहे ना तुझ्यासोबत, मी तुझ्यासाठी आणि तू माझ्यासाठी, आपणच तर आहोत एकमेकांसाठी. तर आता मोनू रडतच म्हणतो, तायडे आपल्या बाने कोणाचं काही वाईट केलं होतं ग? चांगला तर होता आपला बा, तरीसुद्धा कोणी मारलं असेल आपल्या बाला? असं म्हणत मोनू खूप रडत असतो. गिरिजा त्याला सावरते, परंतु तिलाही अश्रू अनावर होत असतात. तिलाही हे सगळं काही सहन होत नसतं. आपल्या बाचं अचानक जाणं दोघांनाही सहन करण्यापलीकडचं असतं. आणि त्याचवेळी रुद्र येतो. आता रुद्र मायेनेच मोनूच्या डोक्यावरून हात फिरवतो, त्याला आधार देतो आणि म्हणू लागतो, मोनू आता रडायचं नाही. मोनू तू शांत हो बाळा, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मोनू म्हणतो, दाजी सांगा ना, माझ्या बाला कोणी मारला आहे? रुद्र म्हणतो, या सगळ्याचा शोध पोलीस घेतीलच आणि नक्कीच त्यांना न्याय मिळेल. तू शांत हो बरं. असं म्हणत आता रुद्र मोनूला शांत करत असतो. मोनू काही रडायचा थांबत नसतो. तर गिरिजा मोनूला म्हणते, मोनू मी तुला काय सांगितलं आता, रडू नकोस. असं म्हणत गिरिजा मोनूला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. परंतु छोट्याशा मोनूच्या हे सगळं काही जीवाशी लागलेलं असतं. बाचं अचानक जाणं मोनूला सहन होत नसतं. या लहान वयात त्याला हे सगळं काही भोगावं लागतंय हे पाहून रुद्रलाही खूप वाईट वाटत असतं. तर आता हे सगळं काही नागेश्वर साहेबांनीच केलेलं असतं. तर दुसरीकडे नागेश्वर साहेब सुभानरावांना म्हणू लागतात, सुभानराव गोंधळाच्या दिवशी दत्तू आमच्या रूमच्या बाहेर पडला होता ना, तेव्हाच आम्हाला संशय आला होता. तो रूममध्ये येऊन गेल्यानंतर नेमके कॉन्ट्रॅक्टचे पेपरही गायब झाले होते. तुम्हाला या सगळ्याचा शोध घ्यायला सांगितला होता ना सुभानराव, मग काय झालं? सुभानराव म्हणतात, साहेब या सगळ्याचा मी शोध घेतला, पोलिसांना विचारलं आणि त्यानंतर हॉस्पिटललाही गेलो होतो, परंतु दत्तूकडे काहीच सापडलं नाही. थोडीफार चिल्लर सापडली, बाकी काहीच नाही. परंतु साहेब तुमची खात्री आहे का ते कॉन्ट्रॅक्ट दत्तूनेच घेतलं असावं? तर आता सुभानरावांना नागेश्वर साहेब म्हणू लागतात, 100% 100% माझी खात्री आहे की ते कॉन्ट्रॅक्ट त्या दत्तूनेच घेतलं असावं. आधी आपल्याला वाटलं होतं की दीदीने घेतलं असावं आणि म्हणून तिची चौकशी केली, पण नाही, तिने ते कॉन्ट्रॅक्ट खेचलंच नाही आहे. हे कॉन्ट्रॅक्ट त्या दत्तूनेच घेतलं, पण आता त्याने कुठे ठेवलं आहे काहीच कळत नाही आहे. आणि सुभानराव लग्नाच्या रात्री हा बाप आपल्या लेकीला बाहेर भेटायला बोलवतो, याचा अर्थ त्या दत्तूला काहीतरी कळालं असणार. पण तो सगळं काही सत्य लेकीला सांगण्या अगोदरच आपण त्याचा काटा काढला. आता नागेश्वर साहेबांना ते सगळं आठवत असतं, कशा प्रकारे त्यांनी दत्तूचा खून केलेला असतो. तर हे सगळं आठवल्यानंतर नागेश्वर साहेब आता सुभानरावांना म्हणतात, पण सुभानराव दत्तूला ह्या कॉन्ट्रॅक्टबद्दल कळालं कसं? कोणी सांगितलं त्याला या कॉन्ट्रॅक्टबद्दल? आता सुभानराव आणि नागेश्वर साहेब विचार करू लागतात. आता न राहून रुद्र गिरिजाला प्रश्न विचारत म्हणतो, गिरिजा मला एक सांगा, तुम्ही एवढ्या रात्री तिथे का गेला होता? आता ते सर्व क्षण गिरिजाला आठवतात. गिरिजाच्या वडिलांनी गिरिजाला फोन केलेला असतो आणि म्हणालेले असतात, बाळा तुला मला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, मला भेटण्यासाठी आत्ताच्या आत्ता तू देवीआईच्या मंदिराकडे ये, काही कर परंतु देवीआईच्या मंदिराजवळ ये. आणि म्हणूनच गिरिजा धावत पळत आपल्या वडिलांना भेटण्यासाठी देवीआईच्या मंदिरात गेलेली असते. तर आता सगळा घडलेला प्रकार गिरिजा रुद्रला सांगू लागते. गिरिजा रुद्रला म्हणू लागते, बाबा मला म्हणालेत की तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे, त्यांना मला काहीतरी सांगायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी मला देवीआईच्या मंदिरापाशी बोलावलं होतं. बाबांनी जसं बोलावलं तसं मी लगेच धावत पळ तिथे गेले, परंतु तिथे गेल्यानंतर पाहिलं तर बाबा तिथे नव्हतेच, परंतु मला एक आवाज आला. आता गिरिजा घडलेला प्रकार सांगते, कारण गिरिजाला
कोणाचा तरी आवाज आलेला असतो. पकडा रे त्याला. आणि म्हणूनच गिरिजा त्या दिशेने जाते आणि रुद्राला म्हणू लागते, पण ज्यावेळी मी तिथे पोचले तर बाबा तिथेच कोसळलेले होते. तिथे कुणीच नव्हतं. आता हे सगळं काही गिरिजाला आठवताच तिला खूप त्रास होऊ लागतो. तर दुसरीकडे आता सुभानराव नागेश्वरना म्हणू लागतात, हे सगळं काही ताईसाहेबांनी तर केलं नसावं ना. तर नागेश्वर म्हणतात, ती स्वतःहून काही सांगणार नाही, परंतु आता ते महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं आहे ते म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट कुठे आहे आणि दत्तूने नक्की गिरिजाला काय सांगितलं असणार, या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल. तर सुभानराव म्हणू लागतात, जर पोलिसांना सांगून गिरिजाला दमात घ्यायला सांगितलं तर आता नागेश्वर साहेब म्हणतात, नाही नाही, असं काहीही करून चालणार नाही. खरं तर या सगळ्यात पोलिसांना बाजूला कसं करता येईल याचा विचार कर. खरं तर आता पोलिसांना हेच सांगायला हवं, हे काम इथेच थांबवा. कदाचित कोणीतरी एखाद्या जाणाऱ्या येणाऱ्या माणसाने खून केला असावा असं सांगून विषय संपवा आणि गिरिजाला काय विचारायचं हे मी बघतो. तर सुभानराव म्हणू लागतात, आलं लक्षात साहेब, मी आत्ताच जातो आणि हे सगळं काही इथेच थांबवतो. असं म्हणत आता सुभानराव पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघालेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मोनू खूप रडत असतो. तो गिरिजाला म्हणतो, ताई मला बाची खूप आठवण येते आहे. गिरिजा म्हणते, मोनू मी तुला म्हणाले ना आता रडायचं नाही. परंतु गिरिजा स्वतःसुद्धा खूप रडत असते. तिचे हुंदके अनावर होत असतात. तर आता रुद्र मोनूला म्हणू लागतो, मोनू आम्ही सर्वजण तुझ्या सोबत आहोत. तुला कोणीही एकटं सोडणार नाही. बाळा तू स्वतःला सावर आणि शांत हो. तर त्यानंतर गिरिजा आता रुद्रला म्हणू लागते, मोनूला तुम्ही इथे घेऊन आलात, माझ्यासोबत मोनू आहे. हे सगळं काही तुमच्यामुळे झालं आहे. खरंच तुमचं खूप मोठं मन आहे. तुमचे आभार कसे मानू मला काहीच कळत नाही. रुद्र म्हणतो, तुम्ही हे काय बोलताय? मोनू आपल्यासाठी परका आहे का? अहो मोनू आपलाच आहे. आणि हो गिरिजा, मी तुम्हाला शब्द देतो, ज्यांनी कोणी तुमच्या बाबांना मारलं आहे त्याला मी सोडणार नाही. या सगळ्याचा शोध मी घेणार आणि त्या व्यक्तीला मी शिक्षा देणार. असं म्हणत रुद्राने आता मनाशी पक्कं ठरवलेलं असतं की काही झालं तरी गिरिजाच्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आता गिरिजाच्या वडिलांचं दिवसकार्य असतं. सर्वजण येऊन त्यांचं दर्शन घेतात, गिरिजाला भेटतात आणि तिथून निघून जातात. परंतु या सगळ्यामुळे गिरिजा आणि मोनू मात्र हादरून गेलेले असतात. हे सगळं काही त्यांच्या सहन करण्याच्या पलीकडचं असतं. तर त्यानंतर आता नागेश्वर साहेब त्या ठिकाणी येतात आणि रुद्रला म्हणू लागतात, चिरंजीव अहो या मोनू बाळाचा रडून रडून चेहरा कसा झालाय बघा ना, जरा त्याला बाहेर फिरवून आणा. रुद्र म्हणतो, हो. असं म्हणत आता रुद्र मोनूला घेऊन बाहेर निघालेला असतो. तर त्यानंतर आता वासंती काकू गिरिजाला आधार देत असतात. परंतु आता नागेश्वर साहेब वासंती काकूंना खुणावूनच तिथून जायला सांगतात. वासंती काकू काही न बोलता तिथून निघून जातात. गिरिजा आपल्या बाबांच्या फोटोसमोर येऊन उभी असते. ती खूप रडत असते. तर नागेश्वर साहेब गिरिजाला म्हणतात, सोनबाई आम्ही आत्ताच पोलीस स्टेशनला जाऊन आलो आहोत. तर गिरिजामध्ये काय झालं, काय म्हणालेत इन्स्पेक्टर साहेब? तर आता नागेश्वर साहेब म्हणू लागतात, पोलिसांनी सगळा तपास केला आणि या तपासामध्ये त्यांच्या हाती जे सत्य लागलं आहे त्यावरून त्यांचं असं म्हणणं आहे, हा वाटमारीचा गुन्हा असू शकतो. म्हणजे तिथून जाणाऱ्या कोणीतरी कदाचित दत्तू शेठ यांना खेळलं असावं, पैशासाठी किंवा इतर कारणासाठी त्यांचा खून केला असावा आणि हा वाटमारीचा गुन्हा म्हणून दाखल करण्यात आला आहे. आता हे ऐकल्यानंतर गिरिजाला धक्काच बसतो. आता गिरिजा आपल्या बाबांच्या फोटोकडे पाहते आणि रडत असते. नागेश्वर साहेब म्हणतात, सोनबाई आम्हाला माहीत आहे तुम्हाला तुमच्या बाबांच्या गुन्हेगाराला शोधायचं आहे. तुमच्या मनात त्या व्यक्तीविषयी राग आहे. परंतु सोनबाई तुम्ही काळजी करू नका, लवकरात लवकर दत्तू शेठला मारणारी ती व्यक्ती आपल्याला सापडणार आहे. आपण त्याला शोधून काढणार आहोत. 100% ती व्यक्ती आपल्या नजरेतून सुटणार नाही सोनबाई, पण तुम्ही स्वतःला सावरा. आता नागेश्वर याच संधीचा फायदा घेत नकळतच गिरिजाकडून सत्य वदवून घेण्यासाठी गिरिजाला विचारतात, दत्तू शेठच्या पण मनात काय आलं होतं की एवढ्या रात्री त्यांनी तुम्हाला असं अपरात्री भेटायला बोलवलं होतं? काय नक्की होतं त्यांच्या मनात, काय सांगायचं होतं तुम्हाला? आता मात्र नागेश्वर साहेबांचे हे शब्द ऐकल्यानंतर गिरिजा रागानेच त्यांच्याकडे पाहते. आता गिरिजा म्हणू लागते, मी पोलिसांना फक्त एवढंच म्हणाले की बाबांनी मला भेटायला बोलवलं होतं, बाबांनी मला मंदिराकडे भेटायला बोलवलं होतं, हे तर मी बाबांना सांगितलंच नाही. आता मात्र नागेश्वर यांना धक्काच बसतो. तर गिरिजा म्हणू लागते, आणि बाबा मला काहीतरी सांगणार होते, हे फक्त बाबांना आणि मलाच माहीत होतं. तसंच बाबा देवीच्या मंदिराजवळ मला भेटणार होते, हे सुद्धा फक्त बाबांना आणि मलाच माहीत होतं. बाबांचा खून हा मधल्या गल्लीत झाला. मग तुम्हाला कसं कळालं की बाबा मला मंदिराजवळ भेटायला येणार होते?
त्यांनी मला मंदिरात भेटायला बोलवलं हे सत्य तुम्हाला कसं कळालं? आता मात्र नागेश्वर यांना ते सर्व काही आठवतं. कशा प्रकारे त्यांनी दत्तू गिरिजाच्या वडिलांचा खून केला हे सगळे क्षण त्यांच्या डोळ्यासमोर असतात. स्वतःच्या हाताने त्यांनी गिरिजाच्या वडिलांना मारलेलं असतं हे सगळं काही त्यांना आठवतं. आता गिरिजाच्या या प्रश्नांमुळे इकडे नागेश्वर यांचा चांगलाच थरकाप उडालेला असतो. तर त्यानंतर नागेश्वर विषय बदलत गिरिजाला म्हणतात, अहो सुनबाई, तुम्हीच नाही का सांगितलं, बाबांनी तुम्हाला भेटायला बोलवलं होतं, त्या ठिकाणी तुम्ही गेलात पण बाबा तिथे नव्हते आणि मग तुम्ही बाबांना शोधत शोधत मधल्या गल्लीत आलात आणि बाबांचा तिथे तुम्हाला मृतदेह दिसला, कोणीतरी त्यांचा खून केला होता, हे सगळं काही तुम्हीच सांगितलंय ना? गिरिजा म्हणते, नाही, मी असं काहीच सांगितलं नाही. नागेश्वर म्हणतात, नाही सुनबाई, अहो तुम्हीच सांगितलं आहे, पण विसरला असाल. सुनबाई, कसं आहे ना, मी समजू शकतो. अहो तुमच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तुमचं आत्ताच लग्न झालं आणि तुमच्या बाबांचं असं अकाली जाणं, या सगळ्यामुळे तुमच्या कदाचित लक्षात राहिलं नसेल. परंतु सुनबाई, काळजी करू नका. हा नागेश्वर घोरपडे तुमच्या सोबत आहे. तुमच्या बाबांना न्याय मिळवून देणार. दत्तू शेटला कोणी मारलं हे शोधून काढणार. आता मात्र गिरिजा फक्त त्यांच्याकडे पाहत असते. परंतु गिरिजांच्या प्रश्नांमुळे नागेश्वर यांचा चांगलाच थरकाप उडालेला असतो. परंतु गिरिजाचा विश्वास बसावा यासाठी नागेश्वर आता नाटक करत म्हणू लागतात, सुनबाई, हा नागेश्वर घोरपडे तुम्हाला शब्द देत आहे की तुमच्या वडिलांच्या खुन्याला शोधणार. असं म्हणत आता नागेश्वर हात जोडतात आणि गिरिजाच्या वडिलांना म्हणू लागतात, दत्तू शेठ, मी तुमच्या मुलीला आज वचन दिलं आहे. तुम्हाला ज्यांनी कोणी मारला आहे त्याचा मी शोध घेणार आणि त्याला शिक्षा देणार आणि हा नागेश्वर घोरपडे दिलेला शब्द पाळणार. असं म्हणत आता नागेश्वर साहेब गिरिजाला म्हणू लागतात, सुनबाई, सावरा स्वतःला, काळजी घ्या. असं म्हणत ते तिथून निघून जातात. परंतु नागेश्वर यांचं ते रूप पाहून गिरिजा मनाशीच म्हणते, माझ्या बाबांच्या खुनामागे नागेश्वर काकांचा तर हात नसेल ना? आणि असेल तर, जर असेल तर मी यांना सोडणार नाही. या सगळ्याचा शोध आता मलाच घ्यावा लागणार. असं म्हणत आता गिरिजाच्या मनात नागेश्वर यांच्याविषयी शंका निर्माण झालेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, रुद्र गिरिजाला म्हणतो, मी नवरा असल्याचं कर्तव्य पूर्ण केलं आहे, परंतु नवरा आहे म्हणून मी कोणत्याही प्रकारचा हक्क गाजवणार नाही. मी माझ्या कर्तव्यात चुकणार नाही, परंतु हक्क मात्र कधीच गाजवणार नाही. आता रुद्राचं हे बोलणं ऐकून गिरिजाला रुद्राचा अभिमान वाटत असतो. तर त्यानंतर गिरिजा आता सर्वांनाच जेवणं वाढते आणि नागेश्वर साहेबांना म्हणते, सासरे बुवा, ही स्पेशल पुरणपोळी तुमच्यासाठी. आता नागेश्वर साहेब ती पुरणपोळी पाहतात तर त्या पुरणपोळीमध्ये एक चिठ्ठी असते. ती चिठ्ठी ते वाचायला घेतात तर त्यामध्ये लिहिलेलं असतं, नागेश्वर साहेब, तुमच्याशी मला माझ्या बाबांच्या खुनाबद्दल बोलायचं आहे. आपण भेटलो त्या जागी. आता ही चिठ्ठी वाचल्यानंतर नागेश्वर त्या चिठ्ठीत लिहिल्याप्रमाणे गिरिजाला भेटण्यासाठी त्या जागी येतात. परंतु ज्यावेळी नागेश्वर साहेब त्या जागी येतात त्यावेळी तिथे झाडांवर वेगवेगळे प्रकारचे बॅनर लावलेले असतात. त्यामध्ये एकावर लिहिलेलं असतं खून, तर दुसऱ्यावर लिहिलेलं असतं विश्वासघात आणि समोर उभी असते गिरिजा. गिरिजा म्हणू लागते, नागेश्वर घोरपडे साहेब, मला कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. तुम्ही माझा विश्वासघात केला आहे. फक्त विश्वासघातच नाही तर धोकाही दिला आहे आणि बाबांचा खूनही तुम्हीच केला आहे, नागेश्वर घोरपडे. असं म्हणत आता गिरिजा खूप चिडलेली असते. आता गिरिजा नागेश्वर घोरपडे यांना नक्की कोणती शिक्षा देईल आणि आपल्या बाबांना न्याय मिळवून देण्यामध्ये गिरिजा यशस्वी ठरेल का? तर गिरिजाला तिच्या जन्माचं रहस्य कळेल का? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.